प्रेज द लॉर्ड. तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं स्वागत आहे. मी पास्टर अमोल बुद्ध. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज तुम्हाला महत्वाचं जे वचन परमेश्वरापासून आहे, जे मला देवाने दिलं ते आज मी तुम्हाला देत आहे. येशू ख्रिस्ताने शेवट जाताना आज्ञा दिली आणि काय आज्ञा होती ते आपण पाहूया. मत्तयाचं पुस्तक याचा जर तुम्ही 28वा अध्याय आणि 18, 19, 20 वचन जर पाहिलं तर येशू काहीतरी सांगून गेलेलं आहे. काय सांगितलं आपण वाचूया. तिथं काय म्हणतो येशू. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना जवळ येऊन बोलताना म्हणाला, आता स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती अधिकार मला देण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे का तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये जा आणि त्यांना काय करा. शिष्य म्हणजे काय हो. शिष्य म्हणजे काय. शिष्य म्हणजे गुरुचा ऐकणारे. आपण शाळेमध्ये असताना स्टुडंट बनलो का नाही. आता इंग्लिश मध्ये स्टुडंट. तर तुम्हाला पहिलं येशूने काय दिलं. स्टुडंट. तर म्हणून तुम्ही जेव्हा जन्म तुमचा होणार असतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तुम्ही नव्याने जन्मणार असतात, तर त्या अगोदर प्रभू येशू काहीतरी तुम्हाला सांगतोय. काय. पहिली गोष्ट शिष्य बना. काय बना. जोपर्यंत तुम्ही पास्टरांचे शिष्य होत नाही, आधीनतेमध्ये राहत नाही, तुम्ही पास्टरचं शिकत नाही, तोपर्यंत इतरांना तुम्ही कधी शिकू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला पहिले शिष्य बनणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही इतरांना शिकू शकता. जर तुम्ही शिकले नाही तर इतरांना काय शिकवणार आहे. बायबल वाचता येत नाही, तुम्ही बायबलच्या गोष्टी बोलताय. लक्षात ठेवा. तुम्हाला कुठेतरी अधुर ज्ञान कुठेतरी धोक्यामध्ये घेऊन जाईल. आणि पण बायबल सांगतं का माझ्या लोकांचा नाश होत आहे. नाशापासून तुमचा बचाव होण्यासाठी, वाचण्यासाठी पहिलं तुम्हाला शिष्य बनणं गरजेचं आहे. तुम्हाला गुरु असणं फार गरजेचं आहे. आणि जर देवाने तुम्हाला जर गुरुच्या स्वरूपामध्ये पास्टर दिलेले असतात तर त्यांच्या अधीनतेमध्ये राहणं हे तुमचं पहिलं काम आहे. जर तुमचा नवे जन्म होण्याच्या अगोदर, पवित्र स्नानाच्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट काय सांगितली येशूने. काय करा. येशू ख्रिस्ताने आपल्या 12 चेल्यासोबत, 72 चेल्यासोबत, 5000 चेल्यासोबत सगळ्यांना एक आज्ञा दिली. काय आज्ञा दिली. का स्वर्गात आणि पृथ्वीवरचा अधिकार मला तर दिलेला आहे, पण तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये, पहिली गोष्ट सर्व राष्ट्रामध्ये. राष्ट्रामध्ये म्हणजे काय. भारत राष्ट्र आहे, त्यानंतर अमेरिका राष्ट्र आहे, कॅनडा, त्यानंतर बरेचशा काय अशा गोष्टी ज्या आहेत ते आफ्रिका, श्रीलंका, बरेचसे राष्ट्र आहेत. अशा ठिकाणी जा आणि काय करा. पहिली आज्ञा काय आहे का. जा. पहिली आज्ञा काय आहे. देव काय म्हणतो. जा. देवाने शिष्यांना सांगितलं जा. आता मला देवाने नगर मधून सांगितलं औरंगाबाद मध्ये जा. मी औरंगाबाद मध्ये आलो आणि आज तुम्हाला मी सांगत आहे. काय सांगत आहे का तुम्ही पण जा आणि काय करा. शिष्य तयार करा. म्हणून आज पास्टर तुम्हाला जर सांगत आहे देवाचं वचन तर ते ऐकलं पाहिजे. शिष्याचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते ऐकणं आहे. चांगला शिष्य त्याला म्हणतात का जो ऐकणार असतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला महत्वाच्या 10 गोष्टी सांगणार आहे नवा जन्म होण्याच्या अगोदर. त्या तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट जी आहे का ज्या गोष्टी मी अजून सुरुवात नाही केली, जस्ट तुम्हाला सांगत आहे का येशूने काय सांगितलं आणि आपण काय करायला पाहिजे. पुढे. त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये काय करा. बाप्तिस्मा द्या. आता येशू म्हणतो जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व काही गोष्टी त्यांना पाळण्यास शिकवा. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. रात्रीच्या समयाला कुणीतरी एक व्यक्ती येशूकडे आला आणि मला पण गुरुजी मला पण वाटतं का तुम्ही देवापासून आलेले आहात. लगेच येशू म्हणतो जर तुम्हाला देवाच्या राज्यात जायचं असेल तर नवा जन्म होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे. नवा जन्म म्हणजे काय. तुम्हाला जर बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं नवा जन्म म्हणजे काय तर त्यांना माहिती नसतो. हे पहिले शिकून घ्या बाप्तिस्म्याच्या अगोदर नवा जन्म म्हणजे काय. वाचूया आपण काय म्हटलं येशूने. योहान 3 अध्याय 3 वचन. आता येशू निकोदेमसला म्हणाला मी गुरुजी तुम्हाला खचित सांगतो नव्याने जन्मल्यापासून कोणत्याही मनुष्याला किंवा कोणत्याही स्त्रीला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. मरण पावल्यानंतर जर देवाचं राज्य तुम्हाला प्राप्त व्हावं असं जर तुम्हाला वाटतं तर पहिलं काय घेणं गरजेचं आहे. नवा जन्म. मी बऱ्याचशा ठिकाणी नवीन लोकांना विचारलं ब्रदर सिस्टर तुमचा नवीन जन्म झालेला आहे का. नवीन जन्म म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. आणि त्यांचा बाप्तिस्मा होऊन बसलेला असतो. सेवकाचं काम आहे त्यांना पहिलं शिकवणं. आणि म्हणून तुमचा बाप्तिस्म्याच्या अगोदर मी तुम्हाला शिक्षण हे देत आहे का जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. पहिलं स्वर्गात जाण्यासाठी नवा जन्म होणं महत्वाचं आहे. पुढं. आता निकोदेम जो आहे तो त्याला इझिली म्हटला का गुरुजी आता म्हातारा माणूस आता माझं पण वय झालेलं आहे मी कसं काय जन्म घेणार बरं सांगा बरं. आईच्या पोटामध्ये त्याला परत एकदा कसं काय जाता येईल. आता येशू त्याला म्हणतो
तुम्हाला खोटी सांगतो, निकोदेमस मी तुम्हाला खरोखर सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून, पहिली गोष्ट काय सांगितली? पाण्यापासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? हा, जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आता पाणी समजलं का तुम्हाला? पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा म्हणजे पाण्यातून वर येणं, नवा जन्म. बाप्तिस्मा म्हणजे काय? पाण्यातून वर येणं. हा, पुढे. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तर तुम्हाला दोन गोष्टी करायच्या बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर. हे ज्ञान तुम्हाला पाहिजे, तुम्हाला शिक्षण पाहिजे. आणि शिक्षण नाहीये आणि चला बाप्तिस्मा, हे चुकीचं आहे. पण तशा व्यक्तीला बाप्तिस्मा देणं जे आहे ते पास्टरांसाठी कुठतरी चुकीची पद्धत अशी ठरते. येशूने पहिलं सांगितलं काय करा? शिष्य करा, त्यांना शिक्षण द्या. आणि मग काय करा? त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय करा? बाप्तिस्मा द्या. म्हणून तुम्हाला पहिलं महत्वाचं शिक्षण मी तुम्हाला देत आहे का पाण्याने आणि आत्म्याने. म्हणजे आता आत्मा काय? पवित्र आत्मा. पहिलं पाणी म्हणजे काय? पाण्याचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी योहान द्यायचा. पण येशू म्हणतो का थोड्या दिवसामध्ये तुमचा बाप्तिस्मा कशाने होईल? पवित्र आत्म्याने. कशाने होईल? म्हणून आता जे आहे ते मी तुम्हाला शिक्षण देत आहे. हे शिक्षण फार महत्वाचं आहे. तुमचा नवीन जन्म होण्याच्या अगोदर म्हणजे बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर हे ज्ञान तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, पाणी आणि आत्मा याने पण जन्म अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला कोणी विचारलं, सिस्टर ब्रदर तुमचा नवा जन्म झाला का? होय, या तारखेला माझा नवीन जन्म झाला. तुमच्याकडे आजची तारीख ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होतो तर त्या तारखेला तुम्हाला नमूद करून ठेवायचंय माइंड मध्ये. कधी विसरायचं नाही का ह्या तारखेला माझा नवा जन्म झालेला आहे, या दिवशी मला प्रभूने तारलेला आहे, आजच्या तारखेला परमेश्वरने मला उद्धारलेला आहे. तो नोव्हेंबरचा महिना असेल, डिसेंबरचा महिना असेल, कुठलाही महिना असेल, तुमच्या जीवनामध्ये नवा जन्म होण्याचा दिवस हा तुमचा जन्म दिवसापेक्षाही महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. कारण मनुष्य जो आहे तो पापात जन्मतो, परंतु येशू ख्रिस्त या जगात यासाठी आलं का पापी व्यक्तीचं तारण व्हावं. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपला बाप्तिस्मा होणं अतिशय गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो का आज आपण बाप्तिस्मेच्या शिक्षणाकडे जात असताना आपण या गोष्टीला फार प्राधान्य दिलं पाहिजे. का मला प्रभूने काय काय आज्ञा दिल्यात, तर म्हणून या सर्व काही आज्ञा आपण फॉलो करायला पाहिजे. या गोष्टीला आपण शिकायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला मेंढरांची 10 कामे महत्वाची सांगणार आहे. का ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होणार तर तुम्ही येशूचा शिष्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे ज्या मेंढरामध्ये पण असतात, आणि देवाच्या लोकांमध्ये कोणत्या कोणत्या सवयी असल्या पाहिजे ज्या देवाच्या लोकांमध्ये असतात, त्या मला तुम्हाला सांगायचं आहे. नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं काम आहे देवाच्या लोकांचं, ते आपण ऐकूया. योहान कृष्णवर्तमानामध्ये 10वा अध्याय आणि त्याच्या काही वचनांमध्ये आपण पाहूया. 10व्या अध्यायामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वचनापासून आपण पुढे पाहूया. का मेंढपाळ त्या ठिकाणी मेंढरांसाठी ज्यावेळेस दरवाजा उघडतो तर मेंढरे त्याच्या मागे येतात, मेंढ्या त्याची वाणी ऐकतात, मेंढ्या त्याची वाणी ओळखतात. आपण पाहूया देवाच्या वचनामध्ये. म्हणून आपण यावेळी समोर वाचूया योहान कृष्णवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 3 वचन. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. हा, मेंढरे त्याची वाणी ऐकतात. लक्षात ठेवा. मेंढपाळाची काय करतात? बोला, वाणी ऐकतात. जर तुमचा बाप्तिस्मा जर अजून झालेला नाही आणि तुम्ही बाप्तिस्मा घेणारा, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं तुमच्या पास्टरची वाणी तुम्ही काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे. हे तुमचं काम आहे. नेक्स्ट. आणि तो आपल्या मेंढरांना जसे त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात. मेंढरे त्याच्या मागे चालतात. दुसरं काम काय आहे? बोला, मेंढरे. तुम्ही येशूचं जर उत्तम मेंढरू बनवू इच्छिता, दावीद राजा म्हणतो परमेश्वर माझा कोण आहे आणि मी त्याचं कोण आहे. जर तुम्ही त्याचा शिष्य बनवू इच्छिता, परमेश्वराचे जर तुम्ही मेंढरू बनवू इच्छिता, पास्टरांचं जर मेंढरू बनवू इच्छिता, तर तुम्हाला पहिल्यांदा त्याची पास्टरांची वाणी ऐकायची आहे, दुसऱ्यांदा त्यांच्या मागे चालायचंय आणि तिसऱ्यांदा वाणी ओळखतात. 3 गोष्टी हृदयामध्ये सेट करा. पहिली आहे मेंढपाळाची वाणी तुम्हाला ऐकायची आहे, दुसरी आहे त्याच्या मागे चालायचंय आणि तिसरी आहे त्याची वाणी ओळखायची आहे. बऱ्याच वेळेस वाणी ओळखता येत नाही पास्टरांची. अरे पास्टर आज मला रागवले गड्या. मग का रागवले? शिक्षकांची वाणी पहिलं त्याच्या आई बापांना कळायची. शिष्याने जर शिक्षकांनी मारलं तर त्या काळामध्ये मला जसं आठवतं, मी जर 1ली 2रीच्या वर्गात होतो तर कुठली आई येत नव्हती शिक्षकांना बोलायला, भांडायला. पण आताच्या जनरेशन मध्ये 21व्या शतकामध्ये आपण पाहतो का लेकरांना मारलं तर लगेच आई वडील जाणार आणि म्हणणार माझ्या मुलाला मारलं, का मारलं, कशामुळे मारलं. त्यांना वाणी ओळखता येत नाही. हो, आता वाणी ओळखणं त्यांचे कान बंद झाले. जगातल्या गोष्टीमुळे त्यांचे कान आता बंद झाले. तुम्हाला पास्टरांची वाणी ओळखता आली पाहिजे.
पास्टर जर रागवले, पास्टर जर बोलले, पास्टर जर चिडतायत, देवाचा सेवक जर कोणाला जर तुम्हाला सांगतो तर ते कोणत्या उद्देशाने कशासाठी सांगतायत ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी देवाला धन्यवाद याबद्दल देतो, कारण माझ्याकडे बरेचसे लोक आज आहेत का त्यांना वाणी समजते का पास्टरांचा उद्देश काय आहे बोलण्यासाठी, पास्टर कशाला बोलत आहेत, आणि तसं तुम्ही पण व्हायला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. 3 गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहिल्या. कोणकोणत्या? वाणी ऐकणे, मागे चालणे आणि ओळखणे, है ना. बऱ्याच वेळेस वाणी ओळखता पण येत नाही, पण तुम्हाला वाणी कशी ओळखायची हळूवार लक्ष देऊन घ्यायचंय. पास्टर बोलल्यानंतर घरी गेल्यानंतर त्या शब्दांचं मनन करायचं असतं. आजचं वचन काय होतं या वचनावरती देव मला ते वाणी ओळखणं तुम्ही शिकायला पाहिजे. नुसतं ऐकणारे बनू नका, तर ती वाणी काय करायला पाहिजे? ओळखायला पाहिजे. आज ओळखण्याकरिता जे ती समजून घेणं फार गरजेचं आहे, ती ऐकणं फार गरजेचं आहे, मागे चालणं फार गरजेचं आहे. 3 गोष्टी इथं झाल्या. अजून 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याकडे लक्ष द्या. ती काय करत नाही. जर तुम्ही एका पास्टरकडे येतायत ना, तर एका पास्टरकडेच यायला पाहिजे. तुम्ही परक्याच्या मागे पळायला नाही पाहिजे. तुम्ही ज्या ज्या पास्टरकडे जातात, जितके लोक आज मला ऑनलाईन ऐकत असतील त्यांनी लक्षात ठेवा, एकाच ठिकाणी टिकून राहा. परक्याच्या मागे इकडे तिकडे पळू नका. 4थं काम काय आहे? परक्याच्या मागे मेंढर जात नसतात. तसंच शिष्यांनी चेल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जिथं तुम्ही आहात तिथंच तुम्ही टिकून राहायला पाहिजे. नाही तर इथं एक रविवार, तिथं एक रविवार, तिकडे एक रविवार, त्याच्याने काय होणार? तुमची आत्मिक उन्नती कधी होणार नाही, आणि आज आपण ऐकल्याप्रमाणे तुमची घटाई होणार. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. मेंढरांमध्ये हा 4था गुण सगळ्यात महत्वाचा असला पाहिजे का ती परक्याच्या मागे जाणार नाही. 5वा गुण मेंढरांमध्ये कोणता असतो? तर ती त्या दुसऱ्या मेंढपाळापासून पळतील, कारण ती त्यांची वाणी ओळखत नाही, ते आपल्या मेंढपाळाची वाणी ओळखतात. लक्षात ठेवा, तुम्ही याची त्याची वाणी ओळखायला गेले गडबडून गोंधळून जाणार. हे पास्टर तर तसे म्हणतात, हे पास्टर तर असे म्हणतात. योग्य बायबलच्या वचनाप्रमाणे शिकवणारे पास्टरकडे तुम्ही जायला पाहिजे. योग्य मार्गदर्शन पवित्र आत्मा जिथं आहे तिथून तुम्ही देवाचं वचन घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, माझा विरोध नाहीये तुम्हाला इकडे तिकडे जाण्यासाठी, परंतु जे पास्टर तुम्हाला येशूमध्ये घेऊन येतात, जे पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना करतात, त्या पास्टरांच्या अधीनतेमध्ये ज्यांच्याकडून तुमचा बाप्तिस्मा झालेला असतो, ज्या पास्टरकडून तुम्हाला पवित्र आत्मा चालवतो, आणि जिथं तुम्हाला वाटतो का इथं मला देवाचा आत्मा जे स्टेबल करत आहे, ठेवत आहे, तिथं तुम्ही जायला पाहिजे. भटकंतीप्रमाणे तुम्ही राहायला नाही पाहिजे. उत्तम मेंढराचं गुण तुमच्यामध्ये असायला पाहिजे. उत्तम मेंढरासारखं तुम्ही जीवन जगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद का ज्यावेळेस तुम्ही असं करतात तर नक्कीच तुमच्यामध्ये देव अद्भुत वाढ करेल, आणि देव तुमच्यातून जे आहे मोठे कार्य करून गेले. पुढे ती त्याची वाणी जी आहे ते काय करतात? ओळखत नाही. कोणाची? परकेची. म्हणून येशू काय म्हणतो, शेवटच्या काळामध्ये तुम्ही सावध असा, कारण काय होतं, खोटे संदेश ठेवतील, माझ्या नावाने तुम्हाला फसवतील, पण तुम्ही त्यांची वाणी काय करा? ऐकू नका. तुम्ही त्यांच्यापासून पळून जा. तुम्ही त्याची वाणी ओळखू नका. तुमचे 6 काम आता या ठिकाणी तुमच्या समोर असले पाहिजे. ते आपल्या मेंढपाळाची वाणी काय करतात? ऐकतात. ते त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. 3 गोष्टी. 4थी गोष्ट, ते परक्याच्या मागे जात नाही, कारण ती त्याची वाणी ओळखतात आणि त्याच्यापासून पळतात. समजलं? त्या 6 गोष्टी आता झाल्या. 7वी महत्वाची गोष्ट, मेंढर जे आहेत ते काय करतात? आपल्या अंगावरची लोकर जे आहेत आपल्या मेंढपाळाला देतात, गप्प राहतात. मेंढरांचा एक स्वभाव तुम्हाला सांगतो. मेंढर काय करतात? आपला मेंढपाळ जर निघाला ना, ब्रदर सिस्टर, मेंढपाळ जर निघाला ना, तर ते मान खाली घालतात. काय करतात? मान खाली घालतात आणि बस मेंढपाळाची पावलं पाहतात. का माझा मेंढपाळ जर सरळ चाललाय तर मी चाललं पाहिजे, ते त्याच्या मागे चालतात. शेळ्या तशा नाहीत बरं का, मान वर करून पळत राहतात, कानावर करतात, शिंगा शिवर असतात शेळ्यांचे, आणि उड्या मारत 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 चालतात. मग मेंढपाळ काय करतो? काठी घेतो, लांब अशी मारतो काठी पायावर. तुम्हाला मेंढपाळ कोण शिक्षा होऊ नये म्हणून त्याच्या मागं मागं चाल. एका चांगल्या मेंढरांचं गुण तुमच्यामध्ये धारण करा. आमेन. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. मी काही वर्षापूर्वी जे शरड मेंढर मी सांभाळलेले आहे, मी देवाला धन्यवाद देतो की मला तो अनुभव आहे. मी जेव्हा मेंढराला आवाज द्यायचो, ते यायचे माझ्याकडे, यायचे ते. येशूचा आवाज तुम्हाला ओळखण्यासाठी जे आहे तर त्याचं बायबल वचन जे आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे, ते वाचन करायला पाहिजे. मी आता महत्वाच्या गोष्टी किती सांगितल्या तुम्हाला? 6.
त्या 6 गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. 7व्या गोष्टीला मी तुम्हाला सांगत आहे, तर तुमच्या अंगावरची लोकर जी आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे. आता हा आत्मिक अर्थ मी तुम्हाला सांगते. अंगावरची लोकर म्हणजे पाप, जे देवाला न आवडणारी गोष्ट आहे ती तुम्ही काढून टाकायला पाहिजे. तुमच्या अंगावरचे जे लोकर असतात ना, तर ते तुम्हाला जगू देणार नाही जर ती जास्त झाली तर. म्हणजे काय होणार का, गोखर असतात, आमच्या नगर भागामधला शब्द आहे गोखर, आणि ते गोखर अंगाला चिटकतात मेंढरांच्या, आणि ते चिटकल्यानंतर जे आहे तर त्यांना बसता येत नाही. बसले का ते खाली टोचतात. टोचल्यानंतर ते बसता येत नाही, त्यांना चरता येत नाही, आणि मग त्यांचं अंग जे आहे ते पूर्णपणे त्या केसांनी भरून जातं. तर त्या ठिकाणी मेंढपाळ काय करतो, का यांच्या अंगावरचं जे ते काढायला पाहिजे, आणि म्हणून मेंढपाळ त्यांच्या अंगावरची लोकर काढून टाकतो. तर तुम्ही जर म्हटले का मी पापातच राहणार, तर तुम्हाला जगता येणार नाही, तुम्हाला पवित्र राहता येणार नाही. तर एक उत्तम मेंढपाळ जो तो अंगावरची घाण काढायला तयार आहे, म्हणून तर तो स्वर्ग सोडून या जगात आला. आणि पहिलाच संदेश काय दिला त्याने येशूने, अहो पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जर. पश्चाताप म्हणजे काय, मागे फिरा. पश्चाताप म्हणजे काय, अंगावरची लोकर उतरून टाका. पश्चाताप काय, का जे देवाला आवडत नाही ते स्वभाव काढून टाका. बार्थलमय नावाचा व्यक्ती, का त्याचा नवा जन्म होण्यासाठी त्याने अंगावरची सगळी धूळ झटकली. बार्थलमय नावाचाच अर्थ घाणेरडा, पण तो घाणीमध्ये जगायला तयार नाही. तसं तुम्ही एक खरं मेंढरू जर बनायला पाहिजे आहे, तर तुमच्या अंगावरची सगळी धूळ झटकून टाका, प्रभूसाठी नवीन बना. आमेन. तो आहे खरा नवीन जन्म. योहाने बाप्तिस्मा तो दिला पश्चातापाचा. पश्चाताप म्हणजे काय, रिपेंट्स इंग्लिशमध्ये. रिपेंट्स म्हणजे काय, मागे फिरणे. जर तुम्ही खोटं बोलताय, व्यभिचार करताय, चोरी करताय, मागे फिरा त्या गोष्टीपासून. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रभूने निवडलेला आहे त्याच्या संगे चालण्यासाठी. बार्थलमयला प्रभू म्हटला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले, पण तो जात नाही, तर वाटेने येशूच्या मागे चालतो. एरिओ युद्धभूमीचं शहर आहे. एरिओ भांडण, तंटा, मत्सर, द्वेष, कलह, खून खराब्याचं शहर आहे. त्याने ते शहर सोडलं आणि नवीन जन्म झाल्यानंतर तो प्रभूच्या मागे चालायला लागला. काय तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्या जुन्या गोष्टीमध्ये राहायला तयार आहात का? तर ते सोडायला पाहिजे तुम्ही. बदल हा आहे, बाप्तिस्मा आहे. नवा जन्म म्हणजे जुना स्वभाव खाली टाकणं आणि प्रभूसाठी नवीन दिशेने धाव घेणं. आमेन. तर त्या गोष्टीकडे वाटचाल करा. जुना स्वभाव सोडून टाका, प्रभू मध्ये जगा. आमेन. त्यानंतर आपण 7वी गोष्ट ही शिकली, की आपल्या अंगावरची लोकर मेंढपाळ देतात. 8वी गोष्ट तुम्ही शिका, का ते आपल्या कळपातच जरी चुकून हुकून जर इकडे तिकडे फिरले, तर पुन्हा आपल्या कळपातच येणार संध्याकाळी. आणि जर ते आपल्या कळपात जर नाही आले, तर काय करणार, दुसरे मेंढर त्यांना मार्गा, लांडगा येणार, त्यांना चोरून येणार, लोक येणार, मेंढपाळ येणार, दुसरा मेंढपाळ येणार, त्याला कापून टाकणार. तुमचा नाश आणि घात करण्याकरिता जगामध्ये लोक टपलेले आहेत. तुम्हाला सुरक्षतेसाठी रविवारच्या दिवशी, शब्दाच्या दिवशी तुम्हाला पवित्र त्या मंदिरामध्ये येऊन त्याची आराधना आणि पवित्रता दर्शवलीच पाहिजे. तुमचं किती लाख मोठं काम असू द्या, किती मोठं काम असू द्या, तुम्हाला ते टाकता आलं पाहिजे प्रभूसाठी. येशू ख्रिस्त एक दिवस म्हटला, माझ्या मागे, पेत्राने सगळं काही टाकलं, प्रभूच्या मागे निघाला. आणि मग येशू त्याला म्हणतो, का जो कोणी माझ्यासाठी आपलं सर्वस्वाचा त्याग करेल, मी त्याला येणार दिवसामध्ये जास्त डबल देईल. हालेलुया. अब्रामाने सर्वस्वाचा त्याग केला, बापाचं घरानं सोडलं, जे नकोय त्या सगळ्या काही गोष्टी टाकल्या. प्रभूने त्याला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. प्रभू तुम्हाला वाढायचंय, पण त्यासाठी त्या गोष्टी टाका का ज्या प्रभूला नकोय. आणि योग्य ठिकाणी चाला, योग्य लोकेशन तुम्ही निवडा, आणि तिथंच तुम्ही पाहिजे. मेंढर आपल्या मेंढपाळाच्या जागेवरती येतात, आपल्या खुटेवरती येतात. हा स्वभाव जो आहे तो तुमच्यामध्ये असला पाहिजे. किती लाख काम असू द्या, रविवारच्या दिवशी बंद, मला प्रभूच्या सानिध्यामध्ये जायचं आहे, मला प्रभूच्या घरामध्ये बसायचं आहे. जर तुमचा नवीन जन्म तुम्हाला हवा आहे प्रभू पासून, तर या जुन्या आदती तुम्ही काढून टाका. मला इकडे जायचंय, मला फिरायला जायचंय, बंद करा. कारण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि 2 वचन. काय म्हणतं, वाचा. उत्पत्तीचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि 2 वचन. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. आणि देवाने 7व्या दिवशी काय केलं? विसावा म्हणजे काय? आराम केला. काय केला? देवाने आराम केला. हा. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. या पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो का देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन काय केलाय? बोला ना, काय केलंय? पवित्र केलाय. देवाचं वचन बोलायला जडपणा वाटतो का? बोलायला पाहिजे देवाचं वचन. हा. कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. 6 दिवस देवबाप्पाने काम केलंय पृथ्वीचं. काम करणं म्हणजे मेहनत, कष्ट केले प्रभूने, पण तुम्हाला आणि मला बनवण्यासाठी. सोपं नाही, प्रभूने असंच नाही बनवलं. लक्षात ठेवा, गांभीर्यता घ्या, देवाच्या वचनाला समजून घ्या. सोमवाराला कामाला, मंगळवाराला कामाला, बुधवार काम,
गुरुवार काम, शुक्रवार पण काम, अरे शनिवार पण काम, रविवार पण काम, येतोय पगार. देव म्हणतो तुझ्या झोळीला, तुझ्या थैलीला जे आहे, तुझ्या पिशवीला मी होल पाडील, तू असं कमवशील, असं निघून जाईल. काय उपयोग आहे? कितव्या दिवसाला देवाने आशीर्वाद दिलाय? मग 7व्या दिवशी का बरं कामाला? आपल्या भारत देशाच्या कॅलेंडर मध्ये तुम्ही पहा, लाल कलर कोणत्या दिवशी आहे? कोणत्या? म्हणजे काय, चर्चला जाण्याच्या दिवशी का? खरा जर शब्दात पाहिलं शनिवार आहे, पाळला जातो कोणता? रविवार. प्रभू शब्दाचा धनी आहे. तुम्ही पाळा कोणताही दिवस, परंतु एक दिवस तरी विसावा घ्या प्रभूला धन्यवाद देण्यासाठी, प्रभूच्या सानिध्यामध्ये या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड करा देवाच्या दरबारामध्ये, कारण त्यांनी त्यासाठीच बनवलेले आपल्याला. प्रेज द लॉर्ड म्हणा देवाचं गीत गात असताना, हालेलुया प्रेज द लॉर्ड. वाईट आहे का? देवाचा गौरव करा प्रत्येक क्षणाला, कारण त्यासाठीच निर्माण झालेले लोक आपण आहोत. परमेश्वराने त्यासाठी आपल्याला बनवलेलं आहे. आमेन, आमेन. मी तुम्हाला 8वं काम सांगितलं काय? मेंढर इकडे तिकडे जरी चरत गेले तर त्यांना माहिती आपली खुटी कुठे आहे, त्यांना माहिती आपली जागा कुठे आहे. स्तोत्र करता दावीद काय म्हणतो? का मला सर्व दिवस कल्याण मध्ये यायला बिला, मी परमेश्वराच्या घरामध्ये मी. त्याला माहिती आहे का माझ्या मेंढरानं जर मी जर सोडलं तर संध्याकाळच्या वेळेस बरोबर ते त्याच कळपात तिथंच येतात का जिथं त्यांना बांधायची जागा आहे. त्याला त्याचं घर माहिती आहे. तुम्हाला देवाचं घर माहिती असलं पाहिजे, तुम्हाला देवाचं राज्य माहिती असलं पाहिजे. आमेन. 8वं काम मी तुम्हाला शिकवत आहे का तुमच्यामध्ये कुठेही जा, तुम्ही गावाला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, फिरायला गेले, पण तो एक दिवस जो आहे तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्हाला येता आलं पाहिजे. आमेन. 9वं काम काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मेंढपाळ आपल्या मेंढरावरती अवलंबून असतो. मी जे मेंढपाळ त्या सुरुवातीच्या काळामध्ये पाहिले तर ते मेंढराकडेच फोकस असायचा, मेंढराकडेच त्यांचं लक्ष असायचं. पण आत्ताचे मेंढपाळ बदलत चालले वेळेनुसार. ते गवंड्याच्या हाताखाली कामाला जाणार आणि बायकोला म्हणलं थोडेसे मेंढर सांभाळले. आत्ताचे मेंढपाळ टेक्नॉलॉजीनुसार बदलत चाललेले आहेत. आत्ताचे मेंढपाळ कॅमेरे लावत आहेत, पण पहिले जे मी मेंढपाळ पाहिले ते असे नव्हते. ते अवलंबून होते आपल्या मेंढरांवरती. दूध काढायचे, चुरून भाकरी खायचे, मीठ टाकायचे, त्यांचं ते मस्त ब्रेकफास्ट होता, ते त्यांचं जेवण होतं. हालेलुया. आत्ताच्या मेंढपाळाला चिकन मटन शिवाय जमत नाही. चिकन पाहिजे, मटन पाहिजे. मी मेंढपाळ म्हणजे काय समजून घ्या. जे कोणी सेवक लोक बोलत असतील, ऐकत असतील, त्यांनी पण समजून घ्या, मेंढपाळ म्हणजे पास्टर लोक आहे, सेवक लोक. हालेलुया. येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. काय म्हणतो येशू? मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम पास्टर उत्तम मेंढपाळ होऊ शकत नाही. ती जागा जी उत्तमाची आहे ती कधीच पास्टर, कोणताही पास्टर असू द्या, कधीच घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. मी जे मेंढपाळ त्या काळामध्ये पाहिले ते मेंढरांचं दूध काढायचे आणि त्यावरती जे आहे ते आपली उपजीविका भागायचे. दूध म्हणजे काय तर देवाच्या लोकांना तो जो मेंढरांचा जो आतला कस आहे तर तो कस ते देऊन टाकायचे. मी आत्मिक तुलना तुम्हाला हे सांगते का ज्या चर्चला तुम्ही जोडलेले आहात तर त्या ठिकाणी जर तुम्ही 1 महिना जर कंपनीमध्ये काम करताय सुट्टी घेऊन रविवारची आणि ती जर तुमचा 10,000 रुपये येतोय तर त्या 10,000 रुपयातला एक भाग जो आहे तो तुम्हाला प्रभूच्या कार्यासाठी द्यायचा आहे. तुम्हाला ती रक्कम यदा कदाचित मोठी वाटेल, ती तुमच्यासाठी मोठी असेल, पण प्रभू म्हणतोय माझ्यासाठी प्रामाणिक आहे, याचं खरं माझ्यावरती प्रेम आहे. हालेलुया. नवी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे का तुमच्या 10 रुपयातला 1 रुपया तुम्हाला देवाच्या वाढीसाठी द्यायचा असतो, देवाच्या कार्यासाठी तुम्हाला द्यायचा असतो. देवाच्या कार्याला तुम्हाला मदतीसाठी तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून तुमचा तो 1 रुपया, 10 रुपयातला 1 रुपया तुम्हाला द्यावाच लागतो प्रभूला. हे देवाच्या वचनामध्ये दिलेलं आहे. काय म्हणतोय परमेश्वर? मला किती 3 अध्याय 10 वचन इस्रायल लोकांसाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी परमेश्वर मला किती मध्ये काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो का माझी प्रचिती पहा. हे वचन रियालिटी मध्ये परमेश्वर म्हणतो माझी प्रचिती घेऊन पहा. आकाश आणि कपाटी उघडून जागा पूर्ण नाही एवढा मी तुम्हाला ब्लेस देतो का नाही, एवढा आशीर्वाद देतो का नाही, हे परमेश्वर म्हणतो. येशूने दानाबद्दल दिलेलं आहे. येशू म्हणतो कैसराचं ते कैसराला आणि देवाचं ते देवाला भरून द्या म्हणून सांगितलंय. देवाचं भरून देण्याबद्दल येशू सांगतोय. मला किती मध्ये काय आहे वाचा? सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे कोण म्हणतोय? पास्टर अमोल नाही म्हणत आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न, माझ्या मंदिरात म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये. तुम्ही देवाच्या मंदिरात कळपात येता ना तर त्यामध्ये
चारा असावा, अन्न असावं म्हणून म्हणून सगळा दशमांश तुम्ही म्हणून सर्व दशमांश तुमचा सारा म्हटलंय. एकही टक्का असं कमी नाही म्हटलं. इकडे तिकडे सारा दशमांश भांडारात आला. भंडारामध्ये आणा. म्हणजे ते आकाश कपाटी उघडून म्हणजे पुढे सांगितलंय म्हणजे काय, तुम्ही तसं केल्यानंतर म्हणजे मी आकाश आणि कपाट उघडून जागा पुरणार नाही, जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमचं वर्षाव करतो की नाही हा याविषयी माझी प्रचिती पहा. याचा अर्थ काय आहे? प्रचिती पहा म्हणजे काय? अनुभव घ्या. खरं आहे का नाही, खोटं आहे का नाही ते पहा. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला देवाच्या कार्याला जे आहे ते तुमचा दशमांश आहे, ते तुमचा दशमांश जो आहे तो तुम्हाला म्हणायचं नाही का हा माझा आहे, तो प्रभूसाठी आहे, प्रभूच्या कार्यासाठी आहे, तो तुम्ही द्यायलाच पाहिजे. कोलगेट व्यक्तीची कंपनी तुम्ही आज बघा, जगामध्ये कितीतरी एकंदरीत 200 पेक्षा जास्त कंपन्या आहेत पूर्ण जगभरामध्ये. पण जेव्हा 2 बाटले त्यांनी विकल्या 20 रुपये आले, तर त्यातले 2 रुपये त्यांनी देवाच्या कामाला दिले. आज दिवसाला करोड रुपये त्याचा इन्कम आहे. दशमांश दिल्याशिवाय राहत नाही. देवाच्या कार्याला देतो म्हणजे देतो. त्यामुळं देवाने त्याला वाढ तर केलीच केली, पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही आणि मी काय शोधतो? कुठे कोलगेट. त्याचं आठवण पण भलं तुम्ही डाबर लाल दंतमंजन का वापरेना, पण म्हणता कोलगेट कुठे आहे. देवाला धन्यवाद याबद्दल का देव त्याच्या लोकांची आठवण कधी नाहीशी होऊ देत नाही. एका विधवेने 2 टोले टाकले, प्रभू म्हटलं की हिच्या नावाचं स्मरण पूर्ण दिवसांसाठी केलं जाईल. हालेलुया. म्हणून देण्याच्या द्वारे प्रेम प्रकट होतं. तुम्ही देवावर किती प्रेम करताय ते तुम्हाला दाखवायचं असतं महिन्यामध्ये, का होय माझं एवढं प्रेम परमेश्वरावरती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली. का प्रीती केली? कारण आपण त्याच्यावरती प्रेम करावं म्हणून देवाने प्रीती केली. मग देव काय स्वार्थी नाहीये. देवाला वाटतं का मी जर माझ्या लेकरांवरती प्रेम करतो, जर मी जर त्यांना ऑक्सिजन देतो, मी जर त्यांना पाणी देतो, मी जर त्यांना शक्ती देतो, मी जर त्यांना जमिनीतून अन्न देतो, तर त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर 9 रुपये तुम्ही ठेवा, 1 रुपया प्रभूला द्या, त्याच्या भंडारामध्ये द्या, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी द्या, त्याच्या कार्यासाठी द्या. आमेन. गॉड ब्लेस यू. 9वं महत्वाचं काम तुम्हाला ते करायचंय, दूध देणं. शारीरिक अर्थ हा एक, मेंढर आपल्या मेंढपाळाला दूध देतात, पण आत्मिक अर्थ का तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये मदत म्हणून आपला दशमांश द्यायचा आहे. गॉड ब्लेस यू. 9 गोष्टी आपण ऐकल्या. 10वी गोष्ट फार महत्वाची आहे. 10वी गोष्ट, मेंढराला जन्म देतात. मेंढपाळ नाही बरं का, मेंढराला काय करतात? या 10 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जर तुमचा बाप्तिस्मा होण्याच्या अगोदर मी तुम्हाला शिक्षण देत आहे, हे फार महत्वाचं आहे. काय करा? मेंढरांना काय केलं पाहिजे? जन्म दिला पाहिजे. आता कसं काय? त्या निकोदेमस सारखं डोकं बधीर नका करू. निकोदेमस म्हणतो हे कसं काय होणार? हे अशक्य आहे. कसं काय जन्म घेवेल? कसं काय जन्म घेवेल? हे अवघड आहे. मग येशू म्हणतो तुम्ही पण एवढी मोठी शास्त्री असताना तुम्हाला मेंढराला जन्म देणं म्हणजे काय? येशू जर आज तुम्हाला कळलाय तर वाचा वचन, मत्ती वर्तमान 28 अध्याय. तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा. त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय करा? म्हणजेच मेंढराला जन्म देत आहेत. हालेलुया. हे लक्षात ठेवा. प्रभूला धन्यवाद. तुम्हाला समजलं म्हणून मी हालेलुया म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यामुळं असं नका का समजलं नाही. जन्म देणं म्हणजे काय? तुम्हाला कोणीतरी सांगितलं, मला पण कोणतरी येशू दिलाय, मला पण कोणतरी जन्म दिलाय म्हणून आज मी इथे. मग मला जन्म दिल्यानंतर मी गप्प नाही बसणार, मी पण अनेकांना जन्म दिला पाहिजे. आमेन. मग मी जर अनेकांना जन्म दिला पाहिजे तर तुमचं पण कर्तव्य आहे का तुम्ही पण कोणाला तरी जन्म द्यायला पाहिजे. कारण माझा उत्तम मेंढपाळ येशू आहे. मी म्हणत नाही का मी मेंढपाळ आहे, मी म्हणत नाही मी मेंढपाळ आहे. मला प्रभूने त्याची मेंढर काय कशाला दिले? सांभाळायला. मला परमेश्वर त्याचे मेंढर कशाला दिले? राखायला. मला परमेश्वर त्याचे मेंढर कशाला दिले? चारायला. आणि म्हणून मी त्याचं काम करत आहे. मला मेंढपाळ समजून तुम्ही मला मेंढपाळ समजून तुम्ही जे आहे फसून घेऊ नका. उत्तम मेंढपाळ कोण आहे? ओनली वन, येशू. म्हणून दावीद राजा काय म्हणतो? दावीद राजा मेंढपाळ होता. तो स्वतःला म्हणत नाही मी मेंढपाळ आहे. तो काय म्हणतो? परमेश्वर माझं कोण आहे? म्हणजे मी कोण आहे? तुम्ही स्वतःला मेंढरू म्हणा. मग मेंढरू आता छोटं नाही राहिलं पाहिजे, मेंढरू वाढलं पाहिजे. मेंढराने मेंढराला काय करायला पाहिजे?
जन्म द्यायला पाहिजे. 10वी गोष्ट, 10 सिक्के 10 नाणे आज मी तुम्हाला देत आहे. जर नवीन जन्म तुम्हाला घ्यायचा आहे, बाप्तिस्मा जर घ्यायचा आहे, पहिले हे शिक्षण घ्या. हे फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. अनेक सेवक लोकांसाठी आज या गोष्टी पाहिजे. हे माझ्या मनाने देवाच्या आत्मेने मला शिकवलं, मी आज तुमच्या समोर ठेवत आहे ब्रदर सिस्टर. याला शिका पहिलं. अनेक लोक आज असे आहेत, मी काही लोकांच्या साक्षी ऐकल्या, बाप्तिस्मा झालाय, हो. नवा जन्म काय माहित नाही. बायबल वाचताय नाही. प्रार्थना करताय नाही. न्यायाच्या दिवशी देव मला विचारणार का त्यांना शिक्षण दिलं का, त्यांना मी जे सांगितलं ते पाळायला शिकवलंय का. हे शिका मेंढरांची 10 कामे आणि मग बाप्तिस्म्याकडे वाटचाल करा. जर तुमच्याकडून हे होत असेल तर बाप्तिस्मा घ्या, नाहीतर स्वतःला फसवू नका. देवाला फसवण्याचं ढोंग करू नका तुम्ही. देवाला दाखवू नका का फार मी पवित्र आहे. देवाला बरं वाईट सगळं काही कळतंय. बदला स्वतःला, विचार बदला प्रभूसाठी. जगायचे प्रभू संघ चालायला तर ती लोकर काढून टाका, पश्चाताप करा. नको असणाऱ्या गोष्टी काढून टाका. व्यभिचार, राग, मत्सर, द्वेष, कलह, गुटखा खाणं, गायछाप खाणं, व्यसन सगळं काय फेकून द्या. येऊ देऊ नका स्वतःच्या जवळ कधी. किती राग असू द्या, काही पण असू द्या, त्यामध्ये राहू नका. एक व्यक्ती जिचं नाव बायबलमध्ये दिलं नाही पण व्यभिचार करताना पकडण्यात आली. येशूच्या जवळ आणली. येशू तिला म्हणतो काय गुन्हा, हिने व्यभिचार केलाय. लोक म्हणतात येशू आम्हाला मोशेच्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय का व्यभिचार करताना कोणी पकडलं तर त्याला दगडमार करा. मग आता आम्ही हिचं काय करावं, कारण ही व्यभिचार करताना पकडलेली आहे. येशू म्हणतो का हिला जर दगडमार करण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रामध्ये तुमच्यामध्ये जो निष्पाप आहे, ज्याने आतापर्यंत पाप केलं नाही, त्याने पहिला दगड मारा. आणि बोटावरती म्हणून तो लिहू लागला. काय लिहू लागला माहित नाही, पण तो जुन्या काळामध्ये सांगितलंय का तो पापी लोकांचे नाव लिही. एक एक जण पाहायचा, खाली दगड टाकायचा, निघून जायचा. येशूच्या शब्दांमध्ये लिहिण्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. हे बायबलमध्ये सामर्थ्य आहे. हे वाचत असताना तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. हे वाचत असताना तुमच्यामध्ये पालट व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, नुसतं ऐकायचं किंवा पाहायचं म्हणून नाही, मनाचं किंवा कानाची खात जिराव म्हणून तुम्ही तसं नका देवाचं वचन घेऊ. एकदम डिसिप्लिन मध्ये, शिस्तमध्ये राहा. मेंढरांमध्ये असणारा गुण स्वतः धारण करा. आमेन. बोला हालेलुया. देवाला मी धन्यवाद देतो का परमेश्वराने वेळ का आपल्याला यासाठी दिली का आपण 10 मेंढरांचे काम शिकून घ्यावं, 10 मेंढरांचे काम आपण ऐकावं. आणि मग आता या ठिकाणी काय आपण ऐकत आहोत, काय ऐकत आहोत आपण, मेंढरांची 10 कामे. कोणकोणती 10 कामे आपण आता पाहत आहोत सांगा. पहिलं काम काय आहे, वाणी ऐकणं, त्याच्या मागे चालणं, त्याची वाणी ओळखणं. 3 कामं झाले. 3 कामं झाले. 4थं काम, ते परक्याच्या मागे जात नाही, त्याची वाणी ओळखतात, त्यांच्यापासून पळतात. किती कामं झाले, 6 कामं. 7वं काम काय आहे, लोकर. आपल्या मेंढपाळ लोकर देतात. हालेलुया. बोला हालेलुया. अजून काय करतात, ते आपल्या कळपातच येतात. जरी हरवले तरी कुठे येतात, म्हणजे काय, चर्चमध्येच यायला पाहिजे. इकडे तिकडे पळायचं नाही. लहानगट्ट कोणच आहे, नाश आणि घात करण्यासाठी. त्याच्या तावडीत सापडू नका, त्याच्यापासून पळा. आमेन. त्यानंतर काय, ते आपले मेंढपाळ काय करतात, दूध देतात. पुढे गॉड ब्लेस यू. मेंढराला जन्म देतात. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस.